त्यानंतर एक मोठी बातमी पाहणार आहोत ती म्हणजे व्हायरसची जीवघेणा व्हायरस उंबरठ्यावर आलाय का असा सवाल उपस्थित झाला आहे। कारण चीनमध्ये या व्हायरसनं थैमान घातल्याची माहिती समोर आलेली असतानाच भारतामध्येही काही रुग्ण आढळलेले आहे। पाहूयात त्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। तर चीनमध्ये थैमान घालणाऱ्या HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण काल भारतामध्ये आढळला होता। कर्नाटक, गुजरात पाठोपाठ आता तामिळनाडू राज्यातही HMPV व्हायरसचे 2 नवे रुग्ण समोर आले। चेन्नई शहरामध्ये आणि सालेम जिल्ह्यात हे रुग्ण आढळलेले आहेत। तर केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम सुरू असल्याचं तिथल्या सरकारनं म्हटलेलं आहे। कर्नाटकमध्ये सगळ्यात आधी एका लहान बाळाला याची लागण झाल्याची माहिती समोर आलेली होती। त्याच्यानंतर कर्नाटकमध्येच दुसराही रुग्ण आढळला। मग गुजरातमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा HMPV आजाराचे रुग्ण सापडलेले आहेत। या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे भारतामध्ये आता या व्हायरसने एंट्री घेतल्याचं दिसतंय आणि अशामध्ये हा आजार जो आहे तो कोरोनासारखा पसरणार तर नाही ना असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। दरम्यान त्या राज्यांमध्ये त्या पद्धतीने खबरदारी घेतली जाते, उपाययोजना केल्या जात असल्याचं तिथल्या प्रशासनानं सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।